कोपरगाव शहरातील रवींद्र उर्फ नव्या सुखदेव मोरे राहणार माधवनगर खड्डा गल्ली गांधीनगर येथे राहणाऱ्या या नराधमाने त्याच परिसरातील एका 20 वर्षाच्या मूकबधीर मतिमंत तरुणीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना काल रात्री उघडल्याच्या निषेधार्थ यातील सर्व आरोपींना अटक करून या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी कोपरगाव तहसीलवर हजारो नागरिकांनी मोर्चा काढला व प्रांताधिकारी ठाकरे यांना निवेदन दिले। आज सकाळी एसजी विद्यालय पासून मोर्चाला सुरुवात होऊन शहरातून तहसील कार्यालय येथे प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन विसर्जित करण्यात आलाय। यावेळी सर्वपक्षीय सर्वधर्मीय नागरिक हजारोंच्या संख्येने कोपरगाव तहसील मैदान येथे जमले होते। यावेळी संतप्त नागरिकांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली व या घटनेतील इतर आरोपींचा तपास करून अटक करण्याची मागणी केली आहे। या घटनेने शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे। आरोपी विरुद्ध कोपरगाव पोलीस स्टेशन मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे। या घटनेतील रवींद्र उर्फ नव्या सुखदेव मोरे या आरोपीस पोलिसांनी काल अटक केली आहे। अत्याचार करणाऱ्या नराधमाला मदत करणारे आणखी कोण आहेत का? अत्याचार करणारा एकटाच आहे की आणखी आहेत याचा सखोल तपास सुरू आहे। नागरिकांना शांततेचे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी सागर पाटील यांनी केले आहे। यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात व तहसील भागामध्ये चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। कोपरगाव शहर आज बंद ठेवण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आहे। प्रतिनिधी हाफिज शेख सह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, कोपरगाव।